सुरुवातीलाच महत्त्वाची घडामोड आहे। मावळमधल्या कुंडमळ्याजवळच्या पूल दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झालाय। दुर्घटनेत 51 जण जखमी झाल्याची आपत्ती व्यवस्थापन विभागाची माहिती आहे। 4 मृतांपैकी 3घांची ओळख पटली आहे। मृत चंद्रकांत साठले, रोहित माने आणि विहंग माने यांची ओळख पटली आहे। मृतांमध्ये 3 पुरुष आणि 6 वर्षाच्या एका मुलाचा समावेश आहे। रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। आजही शोधकार्य सुरूच आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी रणजित जाधव यांच्याकडनं। रणजित, या पूल दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झालाय, ज्यात 6 वर्षाचा लहान मुलगा सुद्धा होता। शोधकार्याला सुरुवात झाली असेल, काय अपडेट्स आहेत त्या संदर्भात? श्रुती, रात्री पावसाचा जोर जो आहे तो या ठिकाणी वाढला, त्यानंतर अंधार देखील पडला। त्यानंतर जे आपत्ती व्यवस्थापन आहे त्यांच्याकडून शोधकार्य जे आहे ते थांबवलं होतं। आता मात्र आपण पाहू शकतो की रायगडहून 2 टीम जे आहेत त्या आता रेस्क्यू ऑपरेशनसाठी या ठिकाणी आलेल्या आहेत। मात्र यामध्ये सर्वात महत्त्वाचं आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारची कुठल्याही पर्यटकाची तक्रार नाही की आमचा माणूस जो आहे तो मिसिंग आहे। तरी देखील आता या ठिकाणी आपत्ती विभागाकडून जे आहे ते आता रेस्क्यू टीम जे आहे ते या ठिकाणी बोलवण्यात आले आहेत। याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी रेस्क्यू टीमचे सदस्य आहेत। काय सांगाल, कशा प्रकारचं आजचं जे आहे ते रेस्क्यू ऑपरेशन असणार आहे आणि काय आव्हान असणार आहे? पहिलंच आव्हान असणार आहे की वरच्या बाजूला बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली आहे आणि नदीचा प्रवाह सुद्धा वाढलेला आहे। त्यामुळे जो नदीचा फ्लो आहे तो त्या ठिकाणी काम करण्यामध्ये थोडासा अडथळा निर्माण आणू शकतो। स्थानिकांकडून एक शक्यता व्यक्त केली जाते की 2 ते 3 जण अजून त्या ठिकाणी मिसिंग असण्याची शक्यता व्यक्त केली जाते, पण अधिकृत अजून कोणत्याही प्रकारची कंप्लेंट किंवा काही त्या ठिकाणी अजून प्राप्त झालेली नाही। प्रशासनाच्या निर्देशानुसार आपण शोधकार्य त्या ठिकाणी सुरू करणार आहोत। आपण स्पेशल जे रायगडमध्ये व्हाईट वॉटर राफ्टिंग केली जाते त्यामध्ये ज्या बोट यूज केल्या जातात त्यांचा आपण या ठिकाणी वापर करणार आहोत, कारण का पाण्याचा जर आपण प्रवाह पाहिला तर तो भरपूर मोठ्या प्रमाणात आहे। त्यासाठी ज्या काही प्रवाहासाठी बोट यूज केल्या जातात त्यांचा आपण आज या ठिकाणी वापर करणार आहोत। नक्कीच आपण पाहिलं तर ज्या राफ्टिंगसाठी ज्या बोट्स वापरल्या जातात त्या बोट्स आपण मागे पाहू शकतो की त्यांच्या गाडीवर ज्या आहेत त्या बोट्स ज्या आहेत त्या या प्रतिष्ठानकडून ज्या आहेत त्या या ठिकाणी आणण्यात आलेल्या आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। आपत्कालीन परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने अत्याधुनिक अशा बोट्स ज्या आहेत त्या या ठिकाणी वापरल्या जातात त्या बोट्स सह जे आहेत आता या ठिकाणी हे जे पथक जे आहे ते आलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। श्रुती, नक्कीच अपडेट्स घेत राहणार आहोतच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।